सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त देवळाली गाव येथे शिवसेना युवा नेते व नाशिक रोड शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व भव्य रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी निदान शिबिर तसेच सत्यभामा निवास वास्तुशांती व सत्यनारायण पूजेचे आयोजन आज दिनांक 23 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान करण्यात आले। यावेळी शिवसेना खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ नेते दत्ताजी गायकवाड, वसंतभाऊ गीते, धर्मवीर सुनील बागुल, योगेश घोलप यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच या कार्यक्रमाला डीजी सूर्यवंशी, माजी नगरसेवक केशव पोरजे, प्रशांत दिवे, सुनील बोराडे, असलम मनियार, सुनीता कोठुळे, माजी महापौर नैना घोलप, सीमा ताजने, भारती ताजनपुरे, राजेंद्र ताजने, मसूद जिलानी, योगेश देशमुख, कुलदीप आढाव, जेलरोड शिवजन्मोत्सव अध्यक्ष सागर भोजने, रोशन आढाव, राहुल ताजनपुरे, स्वप्नील आवटे, सागर निकाळजे, योगेश नागरे, योगिता गायकवाड, ज्योती गोडसे, अमोल आल्हाट आदी शिवसेना शाखा देवळाली गाव सर्व पदाधिकारी व देवळाली गाव पंच कमिटी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। आज या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे। आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये 1968 साली आदरणीय शिवसेना प्रमुख आले आणि त्यांनी पहिली शाखा ही देवळाली गाव पार या ठिकाणी केली होती। तेव्हापासून खऱ्या अर्थानं देवळाली गाव आणि हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आज योगेश गाडेकर, नाशिक रोडचे सर्व पदाधिकारी, विभाग प्रमुख यांच्या वतीनं सर्व रोग निदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। हे शिबिर घेण्यामागचा उद्देश एवढाच आहे की हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख यांनी आम्हाला समाजकारणाची शिकवण घातलेली आहे आणि त्या माध्यमामधून या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिर झालेलं आहे। आणि सर्वात महत्वाचं, आदरणीय शिवसेना प्रमुख यांना आमच्यातून जाऊन आज 12 वर्ष पूर्ण झालेले आहे, परंतु या 12 वर्षामध्ये असा एकही दिवस त्यांच्या वाढदिवसाचा गेला नाही की त्यांची आठवण शिवसैनिकांना झाली। आणि म्हणून आज 99 ही साहेबांची जयंती आहे, म्हणून पुढच्या वर्षी 100 वर्ष, शताब्दी वर्ष आम्ही साजरं करण्याचं ठरवलेलं आहे। या ठिकाणी बैठकीमध्ये आदरणीय खासदार राजाभाऊ वाजे यांनी सांगितलं की संपूर्ण वर्ष आपण साहेबांची जयंती साजरी करायची आहे आणि म्हणून दर महिन्याला नाशिक जिल्ह्यामध्ये एक मोठा कार्यक्रम आदरणीय साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण घेणार आहोत। आणि सर्वात मागणी आमची अशी आहे की बाळासाहेब ठाकरे यांना 100 वर्ष होत आहे आणि म्हणून या 100व्या वर्षी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावा अशा प्रकारची ठराव, अशा प्रकारची मागणी या ठिकाणी नाशिक जिल्ह्याच्या शिवसैनिकांनी केलेली आहे। आणि निश्चितपणे आज महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जे सरकार आहे ते सांगतं आम्ही हिंदुत्ववादी सरकार आहे आणि या देशामध्ये खऱ्या अर्थानं हिंदुत्ववादी विचाराचा कोणी नेता असेल ते होते बाळासाहेब ठाकरे। आणि म्हणून आमची मागणी आहे की त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात यावा अशा प्रकारची मागणी आम्ही शासनाकडे करत आहे। या ठिकाणी सकाळीच म्हणजे परवाच्या दिवशी राजाभाऊंनी ही मागणी केली, आज सकाळी अरविंद सावंत यांनी मागणी केलेली आहे। सर्व आमचे 9चे 9 खासदार हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना भेटणार आहे आणि तशा स्वरूपाची मागणी करणार आहे। नाशिकचे आमची कोर कमिटी आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे देखील मागणी करणार आहोत की आदरणीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेबांना या ठिकाणी भारतरत्न द्यावा। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे
यांच्या 99व्या जयंतीनिमित्त आज नाशिक रोड देवळाली शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व रोग निदान शिबिर आयोजित केलेले आहे। त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिक घेत आहेत आणि आपल्या सर्वांचे मित्र स्नेही आदरणीय योगेश भाऊ गाडेकर यांनी एक शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन नाही म्हणता येणार, पुनर्जीवन केलेलं आहे। कारण स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी याच ठिकाणी या पाराला भेट दिलेली आहे, तेव्हाची शिवसेनेची शाखा आहे। फक्त आज आदरणीय योगेश भाऊंनी तिचं पुनर्जीवन केलेलं आहे आणि त्याचं नवीन उद्घाटन सर्व पदाधिकारी आणि जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख आणि सर्व पदाधिकारी, सहसंपर्क प्रमुख आदरणीय दत्तांना, सर्व माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीत पार पडते। मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझ्या वतीने, आमच्या सर्व शिवसैनिकांच्या वतीने सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करतो। प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी होते आणि परंपरेनुसार देवळाली गाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला, पहिली शाखा शिवसेनेची नाशिक जिल्ह्याची ही देवळाली गावात आहे आणि या सगळ्या संस्कृतीचं जतन आणि सगळी संघटना बांधली गेली त्या जिल्ह्यामध्ये, या देवळाली गावातून बांधली गेली। आदरणीय केशवराव थोरात, अण्णा कर्डिले, राजाभाऊ गोडशे, राजाभाऊ कदम यांचीच ही परंपरा, आदरणीय सत्यभामाताई गाडेकर असोत, बाकीचे सगळे शिवसैनिक असोत, भैया मनियारा असोत, योगेश गाडेकर असोत, या सर्वांनी दत्तानानांच्या नेतृत्वाखाली, सुनील भाऊंच्या नेतृत्वाखाली, आता आदरणीय राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये पूर्णपणे रुजवलेले आहे। लोकसभेच्या निवडणुकीनंतर सुद्धा खूप मोठा जनाधार जो नाशिक रोडमध्ये आम्हाला मिळाला, नाशिक जिल्ह्यात मिळाला, त्याचं हे फलित आहे की या सगळ्या ठिकाणी संपर्क कार्यालय आहे, शाखा आहे आणि आरोग्य शिबिर हे दरवर्षी आम्ही या ठिकाणी घेत असतो, जिल्ह्यामध्ये घेत असतो। समाज उपयोगी काम 80% समाजकारण आणि 20% राजकारण याच्यावर चाललेली 4 अक्षर शिवसेना ही सतत या संपूर्ण जिल्ह्यामध्ये घोडदौड करीत राहील। मी आज या कार्यालयाच्या उद्घाटन निमित्त मी गाडेकर कुटुंब आणि त्यांचे सगळे सहकारी, भैया मनियारा असोत, आजमपुरे असोत, नाशिकचे आमचे सुधाकर जाधव असोत, दत्तानानांच्या नेतृत्वाखाली काम करतायत, मनपूर्वक त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे जिथं शाखा तिथं कार्यालय, या युक्तीप्रमाणे आमचे नगरसेवक योगेश गाडेकर यांनी आज शिवसेना कार्यालयाचं भव्य दिव्य असं एक मोठं कार्यालय उभं केलेलं आहे आणि त्या कार्यालयाचं उद्घाटन खासदार वाजे साहेबांच्या हस्ते झालेलं आहे। या कार्यालयाच्या माध्यमातून शिवसैनिक असतील, जनता असेल, लोकांचे जे प्रश्न असतील त्या कार्यालयाच्या माध्यमातून इथे सोडवल्या जातात आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी प्रथा सुरू केली त्या प्रथेप्रमाणे योगेश गाडेकरांनी हा जो उपक्रम राबवला तो अतिशय चांगला आहे। वंदनीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज नाशिक रोड, जेल रोड परिसरातील आमच्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणे या ठिकाणी सर्वरोग निदान, आरोग्य शिबिर, तपासणी चाचणी या ठिकाणी आयोजन केलं। त्या प्रसंगी सर्व नागरिकांचा या शिबिराला मोठा सहभाग लाभला। आजच्या या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे उपनेते सुनील भाऊ बागुल, माननीय खासदार राजाभाऊ वाजे, सहसंपर्क प्रमुख दत्तानाना गायकवाड, उपजिल्हा प्रमुख DG सूर्यवंशी, वसंतभाऊ गीते, तसेच बाळासाहेबजी पाठक, सन्माननीय सर्व नगरसेवक केशव तात्या पोरजे, आमचे माजी आमदार योगेश बापू घोलप, तसेच सुनीता कोठुळे, नाशिक रोडचे सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी यांच्या सर्व उपस्थितीमध्ये शिबिराचं उद्घाटन झालं। तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पुष्पहार अर्पण करून आज देवळाली गाव शाखेच्या वतीने कार्यालयाचं उद्घाटन देखील या ठिकाणी त्यांच्या हस्ते झालं। आलेल्या सर्व नागरिकांचं या ठिकाणी मनापासून मी आभार मानतो व उपस्थित सर्व नेते मंडळी, पदाधिकारी यांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मनापासून सर्वांचं आभार। या शिबिरासाठी आयोजन करण्यासाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य, मार्गदर्शन लाभलं आमच्या
महानगरपालिकेच्या डॉक्टर कंचन लोकवानी व त्यांचे सर्व टीम, तसेच मसूदभाई जिलानी, सागरभाऊ निकाळे, स्वप्नील बाबा आवटे, शेखरभाऊ पवार व कुलदीप भाऊ आढाव यांनी या सर्व विभाग प्रमुखांनी, पदाधिकाऱ्यांच्या सर्व सहकार्याने आज या शिबिराला मोठा प्रतिसाद त्यांच्या सर्व सहकार्याने लाभला. मी पुन्हा एकदा सर्व देवळाली गाव शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आपलं सर्व मनापासून आभार मानतो व वंदनीय हिंदू हृदय सम्राट यांच्या शिकवणीप्रमाणे 80% समाजकारण, 20% राजकारण या जोरावर आम्ही शिवसैनिक काम करत राहू. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.